हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस खूपच स्पेशल आहे कारण की आज आमच्या सोसायटीमध्ये हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मकर संक्रांत जवळ आली की आम्ही सर्व बायका हळदी-कुंकूची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हळदी-कुंकूचा कार्यक्रम मकर संक्रांत ते रथसप्तमी ह्या दिवसांमध्ये केला जातो. आणि आम्हाला जर सोसायटीच्या हळदी-कुंकूचा कार्यक्रम करायचा असेल, तर आम्ही सर्व महिला मिळून आधी मीटिंग करतो आणि मीटिंगमध्ये ठरवतो की कामाला जाणाऱ्या महिलांना आणि घरी राहणाऱ्या महिलांना कुठला वार आणि कुठला दिवस सोयीस्कर राहणार आहे, त्या सोयीनुसार आम्ही हळदी-कुंकू करायचे ठरवतो. हळदी-कुंकूचा कार्यक्रम सर्वांच्या सोयीनुसार ठेवला तर सर्व महिलांना हळदी-कुंकूच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येतं. सर्व महिलांचे विचार विनिमय घेतल्यानंतर आमच्या सोसायटीच्या हळदी-कुंकू शनिवारी करायचे ठरवले. मीटिंगमध्येच ठरवलं की आपण सर्व महिलांसाठी वाण काय आणायचे आहेत आणि महिला आल्यानंतर त्यांना नाश्ता काय द्यायचा आहे. हळदी-कुंकू कमिटीला आम्ही कामं वाटून दिलेली होती आणि काही महिलांना वाण आणायला सांगितले होते, काही महिलांना नाश्त्याचा बंदोबस्त करायला सांगितला होता, काही महिलांना फुलं आणायला सांगितली, हळदी-कुंकू आणायला सांगितलं होतं. सर्वात आधी आम्ही सोसायटीतल्या सर्व महिलांना हळदी-कुंकू आमंत्रण पत्रिका पाठवल्या. हळदी-कुंकूचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर सर्वात आधी प्रवेशद्वाराजवळ आम्ही सुंदर अशी रांगोळी काढायला घेतली आणि फुलांनी छान अशी सजावट केली. दरवर्षी हळदी-कुंकूची छान अशी रांगोळी मी माझ्या हाताने काढते आणि सर्व मैत्रिणी मला रांगोळी काढण्यासाठी, कलर भरण्यासाठी मदत करतात. आम्ही सर्वांनी मिळून छान अशी रांगोळी काढून झालेली आहे. तुम्ही बघू शकता रांगोळी किती सुंदर काढलेली आहे. तुम्हाला रांगोळी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही सर्व महिला घरी जाऊन छान अशी तयारी करून आलेल्या आहोत आणि आता आम्ही हळदी-कुंकूसाठी जे जे वाण आणलेले आहेत, फुलं आणलेली आहेत, तिळगूळ आणलेला आहे, ते सर्व आम्ही एका टेबलवर छान असं रचून ठेवलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आता हळदी-कुंकूसाठी बालाजी अंगणच्या सर्व महिला येणार आहेत आणि आता हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला खूप सुंदर अशा साड्या नेसून आलेल्या आहेत. खूप छान-छान अशी तयारी करून आलेल्या आहेत. सर्वात आधी आजच्या या शुभ आणि आनंददायी हळदी-कुंकू समारंभामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. हळद म्हणजे मांगल्याचे प्रतीक, कुंकू म्हणजे सौभाग्याचे चिन्ह आणि ह्या निमित्ताने आपण सगळ्या मैत्रिणी एकत्र येणं हाच आहे या कार्यक्रमाचा खरा आनंद. हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हळदी-कुंकूसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला हळदी-कुंकू अक्षता लावल्या, अत्तर लावलं आणि त्यांना गुलाबाचं फुलंही दिलं आणि त्यानंतर तिळगुळही देण्यात आला. वाण देऊन झाल्यानंतर त्यांना नाश्त्याचा एक बॉक्सही देण्यात आला. आम्ही सर्व हळदी-कुंकूची कामं वाटून घेतलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या मैत्रिणींनी नाश्त्यासाठी जे बॉक्स आणलेले होते, ते बॉक्ससुद्धा आम्ही घरी पॅकिंग केलेले होते. हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि हळदी-कुंकू म्हटला की आपले उखाणे तर म्हटले गेलेच पाहिजे. म्हणून आम्ही सर्व महिलांना सांगितलं की आता एक-एक करून सर्वांनी उखाणे घ्यायचे आहे. आता आपल्या समोर उखाणा घेणार आहेत मावशी. आता तुम्ही छान असं उखाणा घ्यायचा आहे मस्त. आज आम्हाला घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी तू नंतर शोभून दिसते माझी आणि सजराची जोडी. वा वा वा, छान. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, दत्तात्रय रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. दत्तात्रय रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. टाळ्या वाजवा. तुलसी समोर काढते एक सुंदर रांगोळी, तुलसी समोर काढते सुंदर रांगोळी, संदीपचे नाव घेते हळदी कुंकूचा वेळी. वा वा वा, टाळ्या टाळ्या टाळ्या. खूप छान उखाणा घेतलेला आहे. दिया सोने की बाती, चांदी का दिया सोने की बाती, रात जी बन गए मेरे जीवन साथी. वा वा. आज आमच्या सोसायटीमधील हळदी-कुंकूचा कार्यक्रम खूपच स्पेशल होणार आहे. सोसायटीच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी आम्ही जज म्हणून मिस महाराष्ट्र सौंदर्यवती ममता मॅडमांना बोलवलेलं आहे, त्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये ममता मॅडमांचं स्वागत करणार आहोत.
बालाजी अंगण सोसायटीच्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये मिस महाराष्ट्र सौंदर्यवती ममता मॅडमांचं आम्ही सर्व बालाजी अंगणमधील महिला खूप मनपूर्वक स्वागत करत आहोत. ममता मॅडमांचं स्वागत देवीश्री ताईंच्या हस्ते करण्यात आलं. देवीश्री ताईंनी ममता मॅडमांना हळद कुंकू अक्षदा लावून त्यांची पूजा करून घेतली. अकॅडमी त्यांनी सुरुवात केली आहे आत्ताच कलार्थ अकॅडमीमधून. सो कलार्थ अकॅडमी हे ॲक्टिंग, डान्सिंग त्याचबरोबर मॉडेलिंग म्हणजे लेडीजपासून लहान मुलांपासून प्लस जेंट्स हे तिन्ही कॅटेगरीमध्ये ते मॉडेलिंगचं ते ट्रेनिंग देतात. आणि सगळं श्रेय मी ममताला देते, कलार्थ अकॅडमीला देते. येस, सो मी स्पेशली हळदी कुंकूच्या निमित्ताने वर्कशॉप मी तिला म्हटलं तू ये आणि तू सांग, कारण की आमच्या इथे पण असं लेडीज आहेत जे ॲक्टिव्ह आहेत, ते पार्टिसिपेट करू शकतात, ते स्वतःला अजून थोडं ग्रो करू शकतात. थोडंसं तू तुझ्याबद्दल सांग, मग आपण आपल्या फॅशन शोला चालू करू. हॅलो, नमस्कार सर्वांना. नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत. खूप सुंदर दिसताय, सगळे सुंदर दिसताय. तयारी झाली आहे फॅशन शोची? झाली बऱ्यापैकी. ओके, आता मी फक्त बेसिकली तुम्हाला सांगते आपण कसं वॉक करणार आहोत, कसं करणार आहोत. त्याआधी माझी ओळख करून देते. माझं नाव ममता रामप्रसाद गुप्ता, वय वर्ष 22 आहे. खूप लहान आहे तुमच्या सगळ्यांपासून. त्याचसोबत मॉडेलिंग क्षेत्रामध्ये मी 1 वर्षापासून आहे. त्यात माझ्याकडे टायटल आहे मिस महाराष्ट्राची सौंदर्यवती 2025 आणि मिस कला सुंदरी 2025, मिस नॅचरल स्टार 2025, मिस कोकण सुंदरी आहे, मिस द्रोणागिरी 2025. ह्याचे अनेक टायटल माझ्याकडे आहेत. तर त्याच्यामध्ये मी मुलांना शिकवते. आपली अकॅडमी सुद्धा आहे इथे डोंबिवलीमध्ये, कलार्थ थिएटर अकॅडमी. तिथे मुलांना आपण ॲक्टिंग, मॉडेलिंग आणि तुमच्यासारख्या प्रिटी मॉडेल सुद्धा तिकडे आहेत मॉडेलिंग शिकण्यासाठी. आता मॉडेलिंग म्हणजे तुम्ही बोलाल चांगलं फिगर लागतं, चांगलं बॉडी लागते, चांगलं कमी एज लागतं. तर असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या एजमध्ये सुद्धा मॉडेलिंग करू शकता. तर आज आपण इकडे चांगला एक अनुभव घेऊयात. एक मस्तशी स्पर्धा म्हणून नाही, एक चांगला अनुभव म्हणून आज आपण इकडे फॅशन शो मध्ये पार्टिसिपेट करूयात. ओके, इथे बसून घ्या. सो मला असं वाटतं की थोडं मला पोज द्यायचंय, परत मागे जायचं, मध्ये एक पोज, परत मागे जाऊन एक पोज, नंतर मग एक या साईडला, जसं आता आपण रील बनवली, एक त्या साईडला एक त्या साईडला. ठीक आहे, नंतर मग सगळ्यांनी यू शेपमध्ये सगळ्यांनी उभं राहायचं. मग त्यानंतर इंट्रोडक्शन पार्ट होईल. त्यानंतर क्वेश्चन आन्सर्स मी ऑलरेडी दिले होते ग्रुपमध्ये, जर तुम्ही वाचलं असाल तर त्यातले 10 क्वेश्चनमधले प्रत्येकाला एक क्वेश्चन विचारले जाईल. ओके, त्यानंतर आपल्याला ठरेल आपल्या बालाजी अंगणची युनिट होणार. सो आज आपल्याला यामधून एक कॉन्फिडन्स लेवल येईल, आपण कसे आहोत, कसं आपण स्वतःला प्रेझेंट करतोय सगळ्यांसोबत, तर ते आपल्याला इथे अनुभवायला मिळेल. सो जज आहे ममता आणि त्याचबरोबर त्यांचे अधिकारी मित्रमैत्रिणी आले. सो आता स्वतः मॉडेल ममता आपल्यासमोर ग्रूमिंग करून दाखवत आहे की कसं ग्रूम करायचं असतं ते. ओके, सो जोरदार टाळ्या ममतासाठी. उभी राहू. तर हा आपला स्टेज आहे, हा आपला रनवे आहे प्रॉपर. ममता मॅडमांनी आम्हा सर्व स्पर्धकांना मॉडेलिंगची पद्धत शिकवली. मॉडेलिंग करताना कुठून कुठपर्यंत चालत जायचं आणि कुठून आपल्याला टर्न घ्यायचा आहे, कुठे कुठली स्टेप घ्यायची आहे, तेही आम्हाला ममता मॅडमांनी दाखवलं होतं. ममता मॅडमांनी योगिताला एक डेमो दाखवायला सांगितला होता की मॉडेल कशी चालत जाऊन कुठे कुठे स्टेप घ्यायची आहे, कुठून ती टर्न घेणार आहे, ते सर्व काही योगिता आम्हाला डेमो करून दाखवत होती. योगिताला मॉडेल कशा पद्धतीने चालत जाणार आहे ते सर्व काही योगिताला छान पद्धतीने जमत होतं आणि योगिता खूपच सुंदर पद्धतीने करून आम्हाला दाखवत होती. आमच्या बालाजी अंगणमधील सर्व स्पर्धकांना, सर्व महिलांना त्या पद्धतीने मॉडेलिंग करायला जमणार आहे की नाही माहीत नाही, पण आता सर्व स्पर्धक तयार झालेले आहेत की आता आपल्यालाही अशी छान योगितासारखी मॉडेलिंग करून दाखवायची आहे. आता बघूया आमच्या सर्व स्पर्धक कशा पद्धतीने मॉडेलिंग करणार आहेत. फोटो काढताना पोजेस देतो, त्याच फक्त पोजेस द्यायचे. बेसिकली तुम्ही 3 पोजेस देऊ शकता इकडे.
पुढे आलात तर चालायचंय. जसं तुम्ही एकदम छान नवी नवरी असते ती एंट्रीला तिच्या तुम्ही आता सगळ्यांचं लग्न झालं, तुम्ही तुमच्या एंट्रीला कसं वॉक केलेला, तुम्ही एवढं स्लो वॉक करा. जितकं स्लो वॉक कराल तेवढं मला वेळ मिळेल तुम्हाला पूर्ण दिलखुश बघायला, तुम्हाला जज करायला मला वेळ मिळेल. म्हणून एकदम स्लो वॉक करा. इथून आलात इथे सेंटरला एक पोज द्यायची आहे. कुठलीही एक पोज, कुठलीही ट्रेडिशनल असू दे, तुमच्या आउटफिटला जे छान वाटेल ती पोज एक द्यायची आहे. समोर चालत यायचं आहे. हा आपला सेंटर आहे, इथे आपला सेंटर. तर इथे आपल्याला पोजेस द्यायचे आहे. तर तुम्हाला जितके पोजेस देता येतील तितक्या द्या. बेसिकली 3 ते 4 कंपल्सरी आहे. ओके, तुमचा शृंगार आहे, तुम्ही किती सुंदर नटल्या, तुमची साडीचं पदर किंवा तुमचे एक्सप्रेशन, सगळ्यांनी लाजायचंय, छान स्माइल करायची आहे. इथपर्यंत वॉक करायचा आहे. त्याच्यानंतर टर्न घेऊन परत तिथे जाऊन तिथे एक पोज देऊन तुमच्या अपोजिटला जायचंय. ओके, आता सिक्वेन्स सांगते, कोणानंतर कोण आहे. ओके, पहिले तुम्ही येणार, तुम्ही आलात तिथे पोज द्यायची, इकडनं गेलात तिकडे पोजेस करून आलात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इकडे तुमच्या साईडला मागे जायचं, सगळ्यात मागे. ह्या गेल्याच्या नंतर येणार तुम्ही. हा, ह्या गेल्याच्या नंतर ह्या मागे गेलात, ह्या इकडनं पास झाल्या तशा तुम्ही इकडे यायचं आणि पोजेस द्यायचे. ओके, त्याच्यानंतर ह्या गेल्या की मग तुम्ही यायचं, मग तुमच्या नंतर तुम्ही, असं अल्टरनेट करत राहावं. ओके, थांबायचं कुठेच नाही. जर तुम्हाला इथे कुठेतरी अडथळा येतोय, मध्ये काहीतरी असं वाटतंय, तरी पण कंटिन्यू करायचं. ह्याच्यामधनं आता या स्टेजच्या मधनं असं जायचं नाही, जसं सांगितलंय तसं जायचं. का? कारण की कधीतरी आपल्या स्टेजचा अपमान होतो आणि आपल्याला स्टेजचा अपमान करायचा नाहीये. आपल्याला लाज वाटली तरी चालेल, पण मी माझं काम पूर्ण करेन. मी माझं काम पूर्ण संपवल्याशिवाय मी इकडनं मधनं कुठं जाणार नाही. ओके, तुम्ही सगळ्या स्टेजची रिस्पेक्ट केली तर मग आपली रिस्पेक्ट आपोआप होते. आणि तुम्ही इथे स्पर्धा आहे, तुम्हाला जिंकायचं आहे, तर त्या हिशोबी व्हा. तुम्हाला स्टेटस ठेवायचे ना सगळ्यांना मी जिंकली म्हणून. असे उभे राहा, असे उभे राहा सगळ्यांनी, सगळे इकडे उभे असे असे. ओके ओके, स्माईल. आता तुम्ही मॉडेल आहात, तुम्ही आता इकडे तिकडे बघू शकत नाही. तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असली पाहिजे. मला कोणाच्या चेहऱ्यावर स्माईल नसेल तर मी नोटीस करेन आणि मायनस देणार. तुम्हाला जिंकायचं असेल तर कंटिन्यू स्माईल, कोणाशी बोलायचं नाही आणि फक्त पूर्ण लक्ष स्टेजवर असलं पाहिजे. ओके, ममता मॅडमांनी आम्हाला सर्व इंस्ट्रक्शन दिलेल्या होत्या. काय काय करायचं आहे, कुठून कुठपर्यंत चालत जायचं आहे, कुठून टर्न घ्यायचा आहे, कुठे उभे राहून किती पोज द्यायचे आहेत, ते पण आम्हाला ममता मॅडमनी सांगितलेलं होतं. आता एक एक स्पर्धक म्हणजे एक एक मॉडेल आता येत होती आणि आपापल्या पद्धतीने एक एक पोज देऊन प्रत्येक मॉडेल जात होत्या. मॉडेल खूपच छान छान साड्या नेसून आलेल्या होत्या. प्रत्येकजण वेगवेगळ्या पोज देत होत्या. आपल्या परीने सर्व स्पर्धक खूप छान पोज द्यायचा प्रयत्न करत होते. हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटला की आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच येतं. हळदी कुंकू म्हटला की वाण घ्यायचा, हळदी कुंकू लावायचा, तिळगुळ घ्यायचा आणि गेम असले तर मग काय आपले नेहमीचेच गेम असतात की तुम्हाला संगीत खुर्ची खेळायला देणार, नाहीतर मग तळ्यात मळ्यात हा गेम खेळण्यात येतो, ते खेळण्यात येतात. पण आज आमच्या सोसायटीमध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला होता. प्रत्येक महिलेला काहीतरी वेगळं करण्याचा आनंद आम्हाला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर बघायचा होता. प्रत्येक स्त्रीमध्ये एक सुंदर अशी मॉडेल लपलेली असते आणि आज आम्हाला प्रत्येक स्त्रीचं वेगवेगळं रूप आम्हाला बघायला मिळालं. ममता मॅडम ज्या पद्धतीने आम्हाला सांगत होत्या, ज्या पद्धतीने आम्हाला समजवत होत्या आणि त्यांचं बोलणं ऐकून खरंच प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतः एक असा आत्मविश्वास निर्माण झाला होता की आपणही एक मॉडेल बनवू शकतो किंवा आपल्यामध्येही एक सुंदर मॉडेल लपलेली आहे. त्या कॉन्फिडन्सने आम्ही सर्व महिला खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने त्या स्पर्धेमध्ये आम्ही इन्व्हॉल्व झालो होतो. आजच्या स्पर्धेचे विजेते कोण असणार आहेत ते आता सर्वात लास्टला आपल्याला ममता मॅडम सांगणारच आहेत. आणि त्याआधी सुंदर सुंदर मॉडेल येत होत्या आणि आपल्या छान छान पोज देऊन जात होत्या. सर्व स्पर्धकांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की आता ममता मॅडम आपल्याला कुठला प्रश्न विचारतील आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला जमणार आहेत का. स्पर्धेचा पहिला राऊंड झालेला आहे आणि स्पर्धेच्या पहिल्या राऊंडमध्ये ममता मॅडमांनी सर्व स्पर्धकांचे निरीक्षण केलेले आहे आणि आता दुसरा राऊंड चालू होणार आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आता ममता मॅडम सर्व स्पर्धकांना
प्रश्न विचारणार आहेत आणि सर्व स्पर्धकांना त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि ज्या स्पर्धकाने ममता मॅडमच्या प्रश्नांची छान अशी उत्तरं दिलेली असणार तो या स्पर्धेचा विजेता असणार आहे. सर्व स्पर्धकांना आता थोडं टेन्शन आलेलं आहे की ममता मॅडम आता काय प्रश्न विचारतील. चला तर बघूया आता ममता मॅडम सर्व स्पर्धकांना कुठले कुठले प्रश्न विचारणार आहेत. सर्व स्पर्धकांनी पहिला राऊंड खूपच उत्सुकतेने पार केलेला आहे आणि आता बघूया दुसऱ्या राऊंडमध्ये कशी सुरुवात होणार वॉक आहे. बघितलं जाईल की तुम्ही कसं वॉक केलंय, कसं तुम्ही राहिलात आणि इथे कोण किती छान पद्धतीने उभं राहिलंय हे सुद्धा जज केलं जाणार. ओके, 3च प्राइज काढणार आहोत. एवढ्या जणी आहेत त्यांच्यामधला फक्त 3 प्राइज काढणार, म्हणजे तुम्हाला खूप मोठी कॉम्पिटिशन आहे तुमच्यासाठी. ओके, तर छान करा सगळ्यांना ऑल द बेस्ट. इथे यायचं आहे. इथे कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं उत्तर झाल्याच्या नंतर तुम्हाला परत इकडे जाऊन प्रोजेक्ट जाऊन तुमच्या जागेवर जायचं. एक गेली तर दुसरं हे. ओके, चल. ओके, तुझं नाव सांगायचं. आजच्या फॅशन शो मध्ये सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं आजच्या याच्यामध्ये भाग घेऊन. माझं नाव रश्मी अमय भिरवाडकर. तुमच्यासाठी प्रश्न आहे, प्रत्येक गृहिणीसाठी किंवा प्रत्येक स्त्रीसाठी तुम्ही कोणता एक संदेश द्याल? एक संदेश आहे की स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि कॉन्फिडन्सने सगळं करा. हे सजेशन आहे. हॅलो, तुमच्यासाठी प्रश्न आहे, प्रत्येक महिलेने स्वतःसाठी कोणती एक गोष्ट नक्कीच करावी असं तुम्हाला वाटतं? लेडीज लोगों ने एक बात जो कंपल्सरी करना है वो है एक्सरसाइज करना है, अपने हेल्थ की तरफ ध्यान रखना है. अपनी हेल्थ कॉन्शियस रहना बहुत ही जरूरी है अभी के लाइफस्टाइल के हिसाब से. तो मुझे ऐसा लगता है कि अभी जो मॉडर्न लाइफ जो चालू है उसमें हर लेडीज को अपना टाइम नहीं दे पा रहे हैं, हेल्दी लाइफस्टाइल नहीं दे रहे हैं, हेल्दी खाना नहीं खा रहे. तो मुझे ऐसा लगता है कि हेल्दी लाइफस्टाइल रखना चाहिए. ओय ओय, मुलगी तुमची काय नाव आहे राणी तुझं? ओके, आपके लिए हिंदी आहे तुम्ही? मराठी आहे. ओके, तुमच्यासाठी क्वेश्चन्स आहे. तुमच्यासाठी आनंद म्हणजे काय? माझ्यासाठी आनंद म्हणजे माझे मिस्टर आणि माझे मुलं त्यांची काळजी घेणे आणि त्या घरासोबत स्वतःलाही सांभाळणं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि सर्व व्यवस्थित असणं, तोच आनंद. माझं नाव वैशाली कैलास महाराज. हॅलो, सुंदर दिसतंय. तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण कोणती? मी जेव्हा पहिल्यांदाच
माझ्या आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट केली होती ना, मग त्यांच्या नजरेत तो आनंद मी बघितला होता की माझ्यासाठी खूप. पुढील काही वर्षात तुम्हाला स्वतःमध्ये कोणता बदल घडवायचा झाला तर तुम्ही कोणत्या घडवाल? मेरे लिए नेक्स्ट फ्यूचर में अगर मुझे कोई चेंजेस करना है तो डेफिनेटली सेल्फ केयर सेल्फ लव इज द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग बिकॉज हम अच्छे तंदुरुस्त नहीं रहेंगे तो हम अपने फैमिली को क्या करेंगे. सेल्फ लव सेल्फ केयर इज मस्ट फॉर एवरी वुमन. डेफिनेटली आई वांट टू bring these changes. Thank you. तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुमच्यातील असा कोणता गुण आहे जो तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा बनवतो? आपने ऐसा कौन सा अच्छी ओके गुड गुड खूप छान. म्हणजे हसून दाखवते लोकांना दाखवत नाही की मला टेन्शन आहे आणि लोकांना जाणवतं की टेन्शन आहे मला काय टेन्शन आहे प्रॉब्लेम आहे काय म्हणते असं हसून नमस्कार सर्वांनी. मायसेल्फ सुषमा संदीप खासे. मराठी हिंदी हिंदी ओके. तुमच्यासाठी आनंद म्हणजे काय? छोटा प्रश्न. छान आहे हा क्वेश्चन. मेरे लिए हैप्पीनेस इज ट्रैवलिंग. आई लाइक टू ट्रैवल. आई एंजॉय ट्रैवलिंग. आई लाइक टू विजिट many places in the world. Traveling is the biggest happiness in the world and we can explore many things through traveling. Thank you so much. मेरा नाम अनिता जोशी है. हॅलो. तुमच्यासाठी प्रश्न आहे. मराठी हिंदी हिंदी ओके. प्रत्येक स्त्रीसाठी तुम्ही कोणता एक संदेश द्या? हॅपीनेस. हॅलो. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी कोणती तरी एक गोष्ट नक्कीच करावी असं तुम्हाला वाटतं? त्याची एक ओळख निर्माण करावी. आपलं अस्तित्व आपण घरात सगळ्यांसाठी करतो पण आपलं पण काहीतरी एक अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. काहीतरी एक नवीन ओळख कुठल्या तरी क्षेत्रामध्ये केली पाहिजे. ते व्यवसायाचं किंवा नोकरी असो काहीतरी अचिव्हमेंट घेतली पाहिजे. बहुत अच्छा वॉक किया आपने. ओके. हिंदी मराठी है? हिंदी है. ओके. माइक थोड़ा पास में पकड़िए, मैं आपको क्वेश्चन पूछती हूँ. ओके. तुम्हाला संधी मिळाली भूतकाळात जाऊन एक चूक सुधारायची तर तुम्ही कोणती चूक सुधाराल आणि का? ओके. आपको अगर एक चांस मिला कि आप पास्ट में जाके आपकी एक गलती सुधार सकते हो तो आप कौन सी गलती सुधारना चाहोगे और क्यों? ओके.
में जाके मैं अपनी पास में जाके मैं अपनी पापा को एक बुरे काम से उनको वो सुधार सकती हूँ। यही मेरा है, मैं पास में अगर जा सकती तो। और एक है, अगर मैं पास में जाती तो जो मेरे मम्मी का जो बीमारी था मैं उससे उनको रिकवर करके उनको ठीक कर सकती। यही मेरी शौक है। नमस्कार, माझं नाव आहे सोनिया रोशन भुगे आणि मी पाटबंधारे विभागामध्ये कार्यरत आहे. तुमच्यासाठी सोपा प्रश्न, तुमच्यासाठी आनंद म्हणजे काय? आनंदाच्या तशा खूप व्याख्या आहेत सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी. भरपूर छोट्या मोठ्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो, पण मला स्वतःला असं वाटतं की मी वर्किंग असल्यामुळे, म्हणजे सगळ्यांनाच कामं असतात, मी कोणालाच हे नाही करत आहे. हाऊसवाईफला सुद्धा भरपूर कामं असतात आणि वर्किंग वुमनला सुद्धा भरपूर कामं असतात. मग म्हणजे वर्किंग असताना प्लस घरातल्या पण जबाबदाऱ्या सांभाळताना असं होतं की रोजच्या शेड्यूलमध्ये स्वतःसाठी वेळ नाही मिळत. माझ्यासाठी आनंदाची व्याख्या म्हणजे खूप बेसिक आहे की मी सॅटर्डे संडे स्वतःसाठी एक काही काम करेन ना स्वतःसाठी, ते माझ्यासाठी खूप आनंददायक. म्हणजे एकदम कमीत कमी बोलाल तर मी माझी स्वतःची नखं जरी कापली ना तरी मला असं वाटतं की मी स्वतःला टाइम दिला. तर माझ्यासाठी ही व्याख्या आहे आनंदाची. ममता मॅडमांनी सर्व स्पर्धकांना छान छान असे प्रश्न विचारले होते आणि सर्व स्पर्धकांनी ममता मॅडमांच्या प्रश्नांची छान अशी उत्तरं दिलेली होती. अशा प्रकारे आमचा सेकंड राऊंडही संपलेला आहे. तोपर्यंत आपण थोडंसं एक उखाण्याचा वगैरे गेम घेऊया, ठीक आहे? तर सुरुवात आपण करूया 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 लिहिलं नाही का बाई, काय बाई, उखाणाचं पण जाऊन होणार ना ममता. बरोबर. ग्राउंड आपल्या समोर आहे. पाण्याचं झाड, नारळाच्या झाडाला पाण्याचं झाड म्हणतात आणि गाणी वगैरे. कोल्हापूरची लक्ष्मी, तुळजापूरची भवानी, तुळजापूरची भवानी या देवाचे नाव घेते मी त्यांचे अर्थ आहे. कुंकवाचा गडंडा, मधीची वाटी, साडेरावांचे नाव घेते तुमच्यासाठी. सरबतमध्ये सरबत, कोकम सरबत, रोशनरावांना नाही, रोशनरावांना माझ्याशिवाय नाही करमत. सरबत जास्त आवडतं वाटतं रोशनरावांना. आता कोण? आता रश्मी. East or west, Sweet is the best. डब्यात डब्बा, डब्यात केक, मुकेश राव आहे, नाकात केक. महादेवाच्या पिंडीवर बेल बघते वाकून, राहुल रावांचं नाव घेते तुमचं राम. देवश्री ताई, इकडे या लवकर. वैशाली, वैशाली आहे. नाही, वैशाली विसरली. खडी साखरेचा खवा, खावा तेव्हा गोड, कैलासरावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड. मला बोलवावं लागेल. गणपतीला आवडतात दुवा, कृष्णाला आवडेल दिवस, कैलासरावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस. ताई तुम्ही घ्या उकाळा. ना मी नाही ऐकला. मला ऐकायलाच नाही. ऐकलंच नाही. शंकराच्या पिंडीवर वाहते वेळी वाकून संजय रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान. व्हेरी गुड. घेतलं ना गोपाल चौहान. देवश्री ताई आता घेणारे बघा. उदबत्तीचा वास, महादेवाच्या मंदिरात उदबत्तीचा वास, संदीपरावांना भरवते पेडाचा घास. तुळजा भवानी माते
दोन घरची खून दत्तात्रय नावाचे नाव घेते वायगणकरांची सून. सर्व स्पर्धा झालेल्या होत्या आणि स्पर्धा संपल्यानंतर आता उखाणेही झालेले होते आणि आता सर्व स्पर्धक वाट बघत होते की बालाजी अंगणची मिस सौंदर्यवती कोण असणार आहे त्याची. ममता मॅडमांनी विजेता घोषित केलेला आहे आणि विजेते आहेत बालाजी अंगण मिस सौंदर्यवती सुषमा. आमच्या मैत्रिणीलाच खूप सुंदर असे फर्स्ट पारितोषिक मिळालेले होते. सर्वांना खूपच आनंद झाला होता. आमच्या सोसायटीतील हळदी कुंकूचा कार्यक्रम खूपच छान झाला होता. तुम्हाला आमच्या सोसायटीतील हळदी कुंकूचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.